प्रभाग नंबर 10 को के अपक्ष उम्मीदवार अजय राजेंद्र अरोरा। निशानी है बैट। अजय अरोरा समाज सेवक है, काफ़ी समय से समाज सेवा कर रहे हैं और इस बार प्रभाग नंबर 10 से अपक्ष उम्मीदवार बोल के खड़े हुए हैं। उनका बटन नंबर है 5। तो एक बार उन्हें मौका दीजिए अपनी खिदमत का। आपकी सेवा के लिए वो हमेशा तत्पर है, हमेशा वो आपके साथ है। इसके लिए उन्होंने नागरिकों से, वोटरों से अपील कर रहे बार बार कि उन्हें एक मौका ज़रूर दीजिए। उनकी निशानी है बैट और प्रभाग क्रमांक 10 अपक्ष उम्मीदवार बटन क्रमांक 5 पर अपना कीमती वोट देकर उन्हें कामयाब कीजिए। आने वाली 15 तारीख को भारी अक्सरियत से उन्हें जिताइए और उन्हें एक मौका दीजिए महानगर पालिका में जाने का। महानगर पालिका में जाकर वो आपके वार्ड प्रभाग की जो जो समस्याएं हैं, नागरिक समस्याएं, मूलभूत सुविधाएं होती है, सिर्फ रोड, रास्ता, पानी, ड्रेनेज लाइन, स्ट्रीट लाइट, एजुकेशन, तो ये पढ़े लिखे समाज सेवक है, उन्हें एक ज़रूर मौका दीजिए। यस सर। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी अजय राजेंद्र मोहन अरोरा, प्रभाग क्रमांक 10 क अपक्ष उमेदवार। येणाऱ्या 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे। माझी विनंती आहे तुम्ही सगळे मतदान करा। आणि प्रभाग क्रमांक 10 क मध्ये टोटल 5 उमेदवार आहेत। पहिला उमेदवार भाजपचा आहे, दुसरा शिंदे सेनाचा आहे, तिसरा उभाटाचा आहे, चौथा आम आदमी पार्टीचा आणि माझा 5वं नाव आहे। तर तुम्ही मला मतदान देऊन प्रचंड मताने विजय करा, ही माझी विनंती। माझी निशाणी आहे बॅट, सचिन तेंडुलकर। प्रभाग क्रमांक 10 म्हणजे सचिन तेंडुलकरचा पण टी शर्ट आपण बघितला असेल, ते पण 10 नंबरचा आहे, त्याच्या हातात बॅट असते। आणि मी या प्रभागाचा सचिन तेंडुलकर आहे। समोर ब्रेटली आहे, तुम्हाला जे करायचं तुम्ही विचार करून करा, कारण की ब्रेटली टाकले तर ऑस्ट्रेलिया जिंकणार, हे तुम्ही लक्षात घ्या। काय नागरिकांना आवाहन करणार जे शेवटी मतदार? हे बघा, तुम्ही राजा आहे, तुम्ही राजा निवडताना तुम्ही लक्षात घ्या की त्याची क्वालिटीज बघा। राजाचं काम काय असतं तुम्हाला माहिती आहे, प्रजासाठी त्याचं प्रजाचं ऐकणं आणि त्याला समाधान देणं। आता तुम्हाला असं माणूस पाहिजे जे मोबाईल उचलणार नाहीये, तर तुमची प्रॉब्लेम आहे, ते मला काय प्रॉब्लेम नाही त्याचे। शेवटी नुकसान तुमचं आहे। देवाने मला चांगली बुद्धी दिली आहे, त्याचं धन्यवाद। आणि माझ्याकडे भरपूर कामं पण आहे, पण त्या कामात काही अडथळे येत होते, म्हणून मी तुमच्यासाठी या निवडणूकमध्ये उभा आहे। तर तुम्ही विचार करून तुम्ही निर्णय घ्या। विनंती काय करणार? हे बघा, तुम्ही असा माणूस निवडा की जे तुम्हाला 5 वर्ष तुमच्या सोबत राहणार आहे। कारण कसं आहे माहिती आहे का, एकदा 16 तारीख गेली, मग ते जे माणूस आहे जे तुम्ही निवडला ते तुमच्या संपर्कात राहणार का नाही हे तुम्ही विचार करा। समजा ते तुमचा विचार नाही करणार आहे आणि तुम्ही ओळखा ना, तुम्ही स्वतः एवढे विद्वान आहेत, तुम्ही ओळखा त्याच्याकडे काय आहे, त्याची आज मोबाईल लावा, तुम्हाला सगळं कळून जाईल। त्याला सांगा माझ्या घरी येऊन मला फक्त भेट, कशासाठी, मला मतदान पाहिजे, बघा कधी येतो तो। तर ते काय आहे ते तुमचा निर्णय आहे। जास्त लोकांनी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करावे। हे बघा, आता ही माझं वय आहे 51 वर्ष, तर आज मी ते जे काम तुमच्यासाठी करू शकतो ते मी जेव्हा 56 वर्षाचा होईल तेव्हा तेवढं काम करू शकत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। मला काम करायचं म्हणून मी असं सांगतो, नाही करायचं तर काय, ते 70-80 पर्यंत मी तुम्हाला येडा बनायचं काय, त्याला काय मतलब नाही। सो माझं काय म्हणणं आहे, तुम्ही यावेळेस थोडा माझ्याबद्दल विचार करा। माझा फोन नंबर आहे सगळीकडे, माझे 4 ऑफिस आहे, एक आहे सिडकोमध्ये,
एक आहे कॅनॉट प्लेसमध्ये, एक आहे N5ला दशमेश हॉटेलच्या बाजूला, एक आहे N7ला पण अनिल जयस्वालचं ऑफिस आहे त्याच्या बाजूचाच घेतला आहे मी, आणि एक आहे एंडो वर्ल्डच्या जवळ. तुम्ही तिकडे संपर्क साधा, तुमची काय तुमचं सांगायचं सांगा आम्हाला. आम्ही फक्त हे म्हणायचं आहे की 7-8 गाड्या माझी फिरते, त्याच्या पाठीमागे पण नंबर आहे. तुम्ही आम्हाला एकदा बोलून बघा. नंबर दाखवा तुमचं काय आहे लोकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी. हे बघा, माझा मोबाईल नंबर आहे 98 500 15 255. तुम्ही हे नंबर ठेवा आणि तुम्ही फोन करून मला तुमचे जे या निवडणुकीबद्दल किंवा तुमचे काय समस्या आहे, पण ते समस्याचं मी तुम्हाला एक सांगतो. माझ्याकडे आता कोणतं पद नाही आहे आणि मी निवडणुकात फार म्हणजे मला वेळ कमी आहे, तर ते आपण करू, कारण की मी सत्य तुम्हाला सांगू लागलो. तर तुम्ही काय करा, निवडणुकाविषयी काय प्रश्न आहे तर तुम्ही मला ऑफिसवर येऊन विचारा, आपण त्याला पुढे नेऊ. धन्यवाद.